हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथं इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून. फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर आपण 30 दिवसात इंग्रजी वाचन कोर्स अशा प्रकारची सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधील आज आहे 6वा दिवस. या सिरीजमध्ये आपण इंग्रजी वाचायला शिकत आहोत अगदी शून्यापासून. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लेटर्स आणि त्यांचे फोनिक साऊंड, त्यानंतर वॉवेल्स त्यांचे फोनिक साऊंड बघितलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या आधीच्या 5 व्हिडिओमध्ये जे आपण शिकलेले आहोत त्यांची एकदा आपण उजळणी करणार आहोत. अर्थात 5ही स्वरांची एकत्रित उजळणी आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण काय शिकणार आहोत थोडक्यात आपण लक्षात घ्यायचं आहे. 5ही स्वरांचे आवाज जे आपल्याला माहित आहे त्याची एकदा पुन्हा रिव्हिजन आपण करणार आहोत. शब्दांमधील फरक ओळखणे शिकणार आहोत आणि एकत्रित वाचन सराव करणार आहोत. आणि त्यानंतर शेवटी आपण एक छोटी क्विज घेणार आहोत, छोटी सराव चाचणी घेणार आहोत. 5 स्वरांचे 5 आवाज आहेत हे आपल्याला माहित आहे. ए चा साऊंड आहे ॲ. फॉर एक्झाम्पल कॅट, कॅट मधला ॲ. ई चा साऊंड आहे ए, पेन मधला ए. आय चा साऊंड आहे ई, पिन मधला ई. ओ चा साऊंड आहे ऑ, डॉग मधला. आणि यू चा साऊंड आहे अ, सन. स्वर बदलला की शब्द बदलतो. बघा, या ठिकाणी एखाद्या शब्दामधला जर आपण वॉवेल चेंज केला तर त्या शब्दाचा अर्थ आणि त्या शब्दाचा उच्चार आहे तो उच्चार सुद्धा बदलतो. बघा, या ठिकाणी आता ब ॲ ट बॅट आहे. या ठिकाणी आपण वॉवेल जो आहे चेंज केलेला आहे. ब ए ट बेट झाला. त्यानंतर पुन्हा आपण चेंज केलं ब ई ट बीट झाला. बघा, या ठिकाणी वॉवेल चेंज केल्यामुळे त्यांचे जे उच्चार आहेत ते कसे बदलले. बॅट, बेट, बीट. प ॲ न पॅन, प ए न पेन आणि प ई न पिन. बघा, या ठिकाणी सुद्धा वॉवेल चेंज केल्यामुळे त्यांचे उच्चार जे आहे शब्दांचे बदललेले आपल्याला दिसून येतात. ट ॲ न टॅन, ट ए न टेन, ट ई न टीन. यानंतर आता आपण मिक्स प्रॅक्टिस करणार आहोत 5ही स्वरांची. सुरुवातीला आपण ॲ साऊंड घेणार आहोत. म ॲ ट मॅट, प ॲ ट पॅट, र ॲ ट रॅट, स ॲ ट सॅट, क ॲ न कॅन, प ॲ न पॅन, म ॲ न मॅन. यानंतर ए साऊंड घेणार आहोत. ब ए ड बेड, र ए ड रेड, ल ए ड लेड, ब ए ग बेग, ल ए ग लेग, ह ए न हेन, म ए न मेन. यानंतर ई साऊंड. ब ई ड बीड, क ई ड कीड, ड ई ड डीड, ह ई ड हीड, ह ई म हिम, फ ई ट फीट, ह ई ट हिट. यानंतर ऑ साऊंड. क ऑ ब कॉब, ग ऑ ब गॉब, ज ऑ ब जॉब, म ऑ ब मॉब, र ऑ ब रॉब, स ऑ ब सॉब, ब ऑ ग बॉग. यानंतर अ साऊंड. क अ ब कब, ह अ ब हब, प अ ब पब, र अ ब रब, ट अ ब टब, ब अ ड बड, म अ ड मड. यानंतर आता आपण सेंटेन्स रीडिंग करणार आहोत. बघा, अ फ ॲट अ फॅट, क ॲट अ कॅट, इज ऑन अ, म ॲट अ मॅट.
A fat cat is on a mat. त्यानंतर th द. र ए ड रेड. ह ए न hen. has t a n 10 eggs. The red hen has 10 eggs. A b e g big. p e g pig is in the mud. A big pig is in the mud. नेक्स्ट आहे र अ न run to the. ह ऑट hot. p ऑट pot. Run to the hot pot. नेक्स्ट ड a ड dad. Put साइट वर्ड आहे. द ब ई न bin. In a box. Dad put the pin in a box. यानंतर आपण छोटी आता क्विज घेणार आहोत. या ठिकाणी काही वर्ड्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये कुठला वॉवेल आपल्याला यूज करायचा आहे ते आपण मला कमेंट करायचं आहे. पहिला आहे बघा बॅग. दुसरा आहे बीन. तिसरा वर्ड आहे बस. चौथा वर्ड आहे पॉट आणि पाचवा वर्ड आहे नेट. तर या ब्लँकमध्ये कुठला वॉवेल येणार आहे ते आपण मला कमेंट करायचं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क. AEIOU प्रत्येकी 5 शब्द स्वतःहून शोधा आणि लिहा. अर्थात हे जे 5 वॉवेल्स आहेत यांचे 5 शब्द स्वतःहून शोधायचे आणि आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आजची जी वाक्य आहे किमान 3 वेळा मोठ्याने वाचायचे आहेत. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या स्वराचा उच्चार सर्वात सोपा वाटला. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण सोपी 3 अक्षरी वाक्यांचे वाचन कसे करायचे ते बघणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप रीडिंग. थँक्यू.